दरम्यान विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यात यावं या मागणीसाठी आज अनेक जण आक्रमक झाले होते। संपूर्ण विशाळगड परिसरात अनेक कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले होते। गजापूर परिसरात घरांचंही मोठं नुकसान करण्यात आलं। या संपूर्ण परिस्थिती चिघळल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। विशाळगड परिसरातली गजापूर या भागात मी सध्या आहे आणि ही जी दृश्य तुम्ही पाहू शकता की अतिशय वाईट अशी अवस्था आहे। ज्या घरातल्या वस्तू असतील त्या वस्तू बाहेर आणून फेकण्यात आलेल्या आहेत, घरांवर दगड फेकण्यात आलेले आहेत। ज्या घराच्या बाहेर ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांवर सुद्धा दगड घालण्यात आलेले। ही सगळी आपण दृश्य पाहतो की अतिशय वाईट अशी दृश्य आहेत। खरं तर सकाळपासून शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। विशाळगडावरील अतिक्रमण हटवा असे अनेक वर्षांपासून या सगळ्या नागरिकांच्या या सगळ्या शिवप्रेमिकांच्या मागण्या पाहायला मिळालेल्या होत्या। मात्र आज सकाळपासून शिवप्रेमी विशाळगडावर दाखल झाले। संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विशाळगड अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली होती आणि ही जी संपूर्ण दृश्य आपण पाहिली की घरातील प्रापंचिक वस्तू ज्या आहेत त्या वस्तू बाहेर आणून टाकण्यात आलेल्या आहेत, घरांवर दगड देखील फेकण्यात आलेली आहेत। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।